नमस्कार मित्रांनो, श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भरवा करेला बनवणार आहोत। जसं भरवा वांगा असतं तसंच आज भरवा करेला बनवणार आहोत, भरवा करेला फ्राय। तर त्यासाठी आपण इथे एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये आपण 1.5 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडी मोहरी टाकायची, अर्धा चमचा, आणि 1 पाऊण चमचा आपण इथे जिरे टाकायचे। ॲक्च्युली हा आपण कारल्याला जो भरण्यासाठी मसाला आहे तो आपण बनवत आहोत। तर ते थोडं जिरं थोडं तडतडलं की त्याच्यामध्ये लगेच एक मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा तो आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। कांद्याला व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचं आहे। कांद्याला आपल्याला जास्तही फ्राय नाही करायचा। आपला कांदा इथं फ्राय झालेला आहे। आता मीडियम साईजचे 2 टोमॅटो बारीक कट केलेले ते आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे। टोमॅटो कांद्यापेक्षा थोडे जास्त घ्यायचे, आणि याच्यामध्ये टोमॅटो असल्यामुळे आपल्याला चिंच टाकायची गरज नाही। टोमॅटोचा जो आंबटपणा तो याच्यामध्ये आहे। आता टोमॅटो टाकले की लगेच आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो लगेच सॉफ्ट होतात मीठ टाकल्यामुळं। आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। आता ह्याला व्यवस्थित हलवून घेऊन आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून टोमॅटोला थोडं सॉफ्ट होऊन द्यायचं आहे लो फ्लेमवर। तर 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपले टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेले तुम्ही बघू शकता, तेलही वेगळं झालेलं आहे। आता तुम्ही हा विचार करत असाल तेल एवढं घ्यायची काय गरज आहे, तर आपल्याला ह्याच पॅनमध्ये ते कारली जे आहेत, भरवा कारली, ते आपल्याला फ्राय करायचे। तर इथं आपण आता मसाला घ्यायचा आहे। इथे 1 चमचा हळदी घेतलेली आणि 3-4 चमचे आपला घरगुती कांदा लसूण मसाला तो घ्यायचा, आणि त्यानंतर 1 चमचा मी इथं गूळ घेतलेला आहे, थोडा कडवटपणा कमी करण्यासाठी। तुम्ही साखर घेऊ शकता, पण गूळ हा चांगला साखरेपेक्षा, म्हणून तुम्ही गूळ टाका, गुळाची चव वेगळीच लागते। तर आता गूळ आणि मसाला आपण मिक्स केलेला आहे, तर ह्याला पण आपण एक 5 मिनिटं शिजवून देऊ। गूळ आपला मेल्ट झाला पाहिजे। तर 5 मिनिटं झालेली आहेत आपली, बघू शकता आपला मसाला रेडी आहे। तर आता याच्यामध्ये लास्ट आपण कोथिंबीर टाकायची, आणि हा आपला मसाला कारल्यामध्ये भरण्यासाठी रेडी आहे। आता याला आपल्याला थोडा थंड करून घ्यायचा आहे एका साईडला करून, आणि तेल त्याचं एका साईडला आलं पाहिजे। आपल्याला कारल्यामध्ये तेल भरायचं नाही आहे। तुम्ही बघू शकता इथं तेल एका साईडला आलेलं आहे आणि आपला मसाला थंड झालेला आहे। तर हा मसाला आपण आता कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर इथं मी 150 ग्राम कारली घेतलेली आहे, ती धुवून कट करून त्याच्यामधल्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला हा मसाला पूर्ण भरायचा आहे। चमच्यानं हा मसाला भरायचा, आणि त्याच्या चमच्याच्या दांड्यानंच त्याला आतमध्ये व्यवस्थित फिलअप करायचा मसाल्याला। तुम्ही इथं बघू शकता हे असा। आणि भरलेली कारली आपल्याला पॅनमध्येच ठेवायची, कारण ह्याच पॅनमध्ये आपल्याला परत ही कारली सगळी फ्राय करायची, शिजवायची। तरी असं चमच्याच्या दांड्यानं व्यवस्थित तो मसाला आतपर्यंत फिलअप करायचा। अशा पण हे सगळी कारल्याचे तुकडे आहेत ते आपण सगळे त्याच्यामध्ये मसाला भरून घेऊ। हे पहा, असा व्यवस्थित फिलअप झाला पाहिजे। तिथं आपली सगळी कारली मसाला भरून रेडी आहे। हा पूर्ण आतमध्ये मसाला व्यवस्थित भरलेला आहे आपण। आता आपण गॅस चालू करू। आपलं
थोडं तेल पहिलं जे मसाल्याचं आहे ते आहेच त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये थोडंसं आणखी तेल टाकायचं आहे, एक अर्धा चमचा. कारण तेलाचं प्रमाण थोडं जास्त असेल तर आपली कारली ही चांगली फ्राय होतील. तिथं जो एक्स्ट्रा मसाला होता तुम्ही काढून ठेवलेला आहे तो तुम्ही लास्टला तुम्हाला कारल्याबरोबर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण मसाला आपला रेडी आहे, फ्राय झालेला आहे चांगला. तर इथं आपण एक अर्धा चमचा आपण तेल घ्यायचं आहे अजून, म्हणजे आपली कारली मस्त फ्राय होतील त्याच्यामध्ये. आता झाकण ठेवून आपण एक वाफ येऊन देऊ आपल्या कारल्यांना. 5 मिनटं झालेली आहेत आणि आपली कारली फ्राय व्हायला सुरू झालेली आहे. हे पहा, थोडी थोडी फ्राय झालेली आहेत. तर आपल्याला अशीच ही फ्राय करून घ्यायची आहेत. अजून एकदा आपल्याला याला दुसऱ्या साईडने व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचं आहे. परत एकदा ह्याला झाकण ठेवून आपण अजून एक 5 मिनटं ह्याला फ्राय होऊन देऊ दुसऱ्या साईडने. 5 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले कारली दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता इथं आपल्याला कारली शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे आणि लगेच आपल्याला झाकण ठेवायचं त्याच्यावर. आणि हे 5 मिनटं ते 6 मिनटापर्यंत आपण त्याला शिजून द्यायचं. ते 6 मिनटं झालेली आहेत आणि आपली कारली आता सॉफ्ट व्हायला लागलेली आहेत. पाणी जास्त टाकायचं नाही एकाच वेळी, कारण जो आतमध्ये मसाला भरलेला आहे तो पाणी उकळण्यानं बाहेर येईल आणि कारल्याची टेस्ट जाईल. आता परत एकदा आपण ह्याच्यात 2-3 चमचे पाणी टाकायचं, परत झाकण ठेवायचं आणि परत एक 5-6 मिनटं आपण ह्याला शिजवून द्यायचं. असंही आपल्याला 3 ते 4 वेळा करायचं. तर आपण तुम्ही बघू शकता आता कारली 60 ते 70% शिजलेली आहेत, सॉफ्ट झालेली आहे चांगली आणि फ्राय पण होत आहेत तेलामध्ये. त्यामुळं पाण्याचं प्रमाण हे थोडं थोडं करूनच टाकायचं, म्हणजे आपली मसालाही जळणार नाही आणि कारली मस्त फ्राय होतील. आता लास्ट आपण याच्यामध्ये अजून एक 2-3 चमचे पाणी टाकायचं आणि आता आपल्याला हे 6 ते 7 मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं. आपले 6 ते 7 मिनटं झालेली आहेत आणि आपली कारली रेडी आहे खाण्यासाठी. खूप मस्त शिजलेली आहेत आणि फ्राय पण झालेली आहे. किती सॉफ्ट झाली आहेत बघा. तुम्हाला कट करून दाखवतो. अजूनही मसाला आतमध्ये तसाच आहे, मसाला बाहेर आलेला नाही. थोडाफार जो आलेला आहे कारल्यामध्ये मसाला हे पहा, दाबल्यानंतर मसाला बाहेर येतो. याचं कारलं कट केलं आपण. जर जास्त मोठे तुकडे असतील तर तुम्ही कट करू शकता, म्हणजे आपल्या मसाल्यामध्ये ते मिक्स करता येतील आणि खायलाही छान लागतील. त्यावेळी तुमच्याकडे जो मसाला आहे आपण जो काढून ठेवलेला तो आपण याच्यात मिक्स करू शकतो, पण ऑलरेडी याच्यामध्ये मसाला आहे त्यामुळं तो मसाला असाच घ्यायचा आहे खायला. आपली कारली भरवा कारलं जे आहे ते रेडी आहे खाण्यासाठी. आता आपण गॅस बंद करू आणि आता आपण हे खायला घेऊ. तिथं गाजराचे 3-4 स्लाइस घेतलेले आहेत. चपाती घेतोय आपण. हे ॲक्च्युली हे तांदळाच्या भाकरीबरोबर हे कारलं खूप छान लागेल, बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागेल. आपल्याकडे सकाळी नाश्त्याला चपाती बनलेली आहे, त्याच्याबरोबर आपण हे कारलाच खाणार आहोत. खूप मस्त बनतं. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे कॉमेंट्स करून नक्की सांगा. श्री किचन मराठीला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि नक्की बनवा, नक्की कॉमेंट्स करून सांगा. खूप छान बनतं. कारलं बनवायची पद्धत वेगवेगळी आहे, पण मला अशा ह्याच्यामध्ये कारलं खूप छान लागतं आहे. तर ते तुम्हाला दाखवतो. एवढं सॉफ्ट झालेलं आहे, मस्त शिजलेलं आहे आणि फ्राय पण झालेलं आहे. चला तर अशीच एक ऑथेंटिक रेसिपी घेऊन आपण पुढच्या वेळी नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.